नमस्कार, मी तन्मय ढिल्लो आणि आपण पाहताय साम रिपोर्ट हे बातमीपत्र। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी बीड प्रकरणात तापलेल्या राजकारणाची। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं या संपूर्ण प्रकरणात नाव घेतलं, परळी पॅटर्नचा उल्लेख केला आणि त्यावरून आता प्राजक्ता माळी चांगल्याच संतापल्या आहेत। धस असं काय म्हणाले आणि प्राजक्ता माळीनं काय भूमिका घेतली आहे पाहू। राजकारणी कलाकारांना बदनाम करतात, सुरेश धस यांनी माफी मागावी। त्यांनी तितक्याच विनम्रतेने माझी जाहीर माफी मागावी। धसांचा टोला, प्राजक्ता माळीचं उत्तर। त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात, काय होतात, प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथं येतात। बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच तापलंय। त्यातच भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर नाव न घेता निशाणा साधतानाच प्राजक्ता माळीचं नाव घेतलं। एवढंच नाही तर प्राजक्ता माळी यांचा जवळचा पत्ता परळी पॅटर्न असा उल्लेख धस यांनी केला। त्यावरून अभिनेत्री प्राजक्ता माळी चांगलीच आक्रमक झाली आहे। तर प्राजक्ता माळीनं धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे। प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथं येतात, त्या पण आलत्या का इथं? तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे, परळीचा हाही एक पॅटर्न आहे। हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही, ही अतिशय निंदनीय बाब आहे। आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय, प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेने माझी जाहीर माफी मागावी। सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना, सपना चौधरी या महिला कलाकारांबद्दल कुत्सित भाष्य केलंय। त्यामुळे आपण महिला आयोगात तक्रार दाखल केली असल्याचंही प्राजक्ता माळीनं म्हटलंय। तर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कारवाईची विनंती करणार असल्याचा इशारा प्राजक्ता माळीनं दिलाय। दरम्यान प्राजक्ता माळीनं धस यांच्या वक्तव्याचा निषेध केला, तर दुसरीकडे प्राजक्ता माळीनं निषेध केल्यानं आपण त्यांचा हास्यजत्रा कार्यक्रम न पाहून त्यांचा निषेध करणार असल्याचा टोला धस यांनी लगावलाय। बीड जिल्ह्यातील माननीय आमदार श्री सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी काही टिप्पणी केली त्या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आलेली आहे। मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो, तेवढ्यापुरतं। जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करतो। राजकीय व्यक्तींकडून अनेकदा राजकीय शस्त्र म्हणून महिलांचा वापर केला जातो, त्यात अनेकदा महिलांवर चिखलफेक केली जाते। त्यामुळे महिलांवर चिखलफेक रोखण्यासाठी महिला आयोगासह सरकारनंही आपल्या आमदारांना आणि नेत्यांना तंबी द्यायला हवी, तरच महिलांचा सन्मान कायम राखला जाईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। पुढच्या बातमीकडे। सुरेश धस यांचं विधान चारित्र्यावर शिंतोडे उडवणारं विधान नाही। धस यांचं स्टेटमेंट मला स्पष्ट आणि सरळ दिसलं, पुरावा असल्याशिवाय समोर येऊ नये अशी प्रतिक्रिया सुरेश धस आणि प्राजक्ता माळी वादावर अमोल कोल्हेंनी दिली आहे। धसांचं स्टेटमेंट जेवढं मी ऐकलं, या स्टेटमेंटमध्ये कुठेही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झालेला मला जाणवला नाही। इव्हेंटच्या संदर्भामध्ये त्या परळीला येतात एवढं स्टेटमेंट मी ऐकलं। या पलीकडे काही स्टेटमेंट असेल आणि जर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न असेल तर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न कोणाच्याही बाबतीत, केवळ अभिनेत्री नाही कोणाच्याही बाबतीमध्ये अशा पद्धतीचा हा प्रयत्न पुरावे असल्याशिवाय खरं तर समोर येऊ नये। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात संतोष देशमुखांच्या मुलीसह आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, मराठा आंदोलक जरांगे पाटील, संभाजीराजे सहभागी झाले होते। बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। फरार आरोपींना अटक करा, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली।
सरपंच हत्या प्रकरणावरनं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले। आक्रोश मोर्चातून धस यांनी धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर निशाणा साधलाय। इथे गोलीमार भेजेमयची भाषा चालते असा आरोप धस यांनी केलाय। 300 टिप्पर वाळूचे, 400-500 टिप्पर फुकाट राखेचे। मी माहिती घेतली, राख कस काय उचलत आहेत ते म्हणले डायरेक्ट पिस्तूल घेऊन येतो। अधिकारी म्हणतो इथं राख भरू नका, गोली मारी भेजी। ढिसक्या अशा प्रकारची भाषा, ढिसक्याची भाषा त्या ठिकाणी होते। 1 रुपया थर्मलला न भरता 2002 सालापासून अव्याहतपणे 500 ट्रक फुकट चालल्यात। त्याचं उत्तर काय? मग पंकुताई 14 ते 19 तुम्ही होत्या, तुम्ही का बंद केल्या नाही? त्याचं कारण आहे की हे धनुभाऊंचं घर वर आहे, पंकुताईंचं घर खाली। खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात। आणि धनुभाऊ, पंकुताई, धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागलं। सगळे झंटा फंटा आटम उधर है, आणि हा सगळा झंटा फंटा आटम कोण सांभाळत होता? सरपंच हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला अटक करा आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे। मुख्यमंत्री महोदय आणि प्रामुख्याने अजितदादांना सुद्धा सांगायचे, तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय, तुमचं मोठेपणा इथं तुम्ही आला, पण अजितदादांना सुद्धा सांगायचे तुम्ही आयुष्यभर परखटपणाने बोलू नका। मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे, पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखटपणाने। करेक्ट, आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही, आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा। तुमच्यात जर धमक असेल, तुमच्यात जर हिंमत असेल, त्या पहिला या मंत्रीला हटवून काढायला पाहिजे, हलकटपणे करायला पाहिजे मंत्रिमंडळातून। धनंजय मुंडे जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळामधून अजितदादा पवारांनी त्यांना हाकलून काढलं पाहिजे। आणि ज्या अजितदादा पवारांनी त्या परिवाराला भेट दिली, एक माणुसकी म्हणून त्यांना खातं वाटप देणं गरजेचं नव्हतं, पण ते झालं। ज्यांनी या वाल्मिक कराडच्या पाठीमागे आपली शक्ती उभी केली, ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास या केसमध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही। आणि म्हणून या निमित्तानं मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं। 19 दिवस झाले अजून सुद्धा त्याला एका गुन्ह्यामध्ये अटक नाही, आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो अजून त्याचं 302 मध्ये कट कारस्थान नेमलेलं आहे, त्याचा तपास होत नाही। बाकीच्या गोष्टी आहेत। आणि मी जेव्हा मतदारसंघातला दौरा केला दसांना आणि दादा, तेव्हा लोकांकडून ही मागणी आली की ह्यांना, या वाल्मिक अण्णाला संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांचं आहे। पुढच्या बातमीकडे, सरपंच हत्येप्रकरणी मनोज जरांगेंनी आक्रमक भूमिका मांडली आहे। या प्रकरणात ज्यांची नावं आली आहेत कुणीही असो त्यांना अटक करा अशी मागणी जरांगेंनी केली। असे हल्ले होऊ शकतात, धाडसी बना, उत्तर द्या असं आवाहनही जरांगेंनी केलं। सत्ताधारी पक्षाचे पण इथे, विरोधीचे पण इथे, राज्य साक्षीला हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा। तुम्ही एक काम करा, तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे जा, जेवढे नावं घेतले ते सगळे अटक करा, त्यांच्या मागची हाका काय म्हणतात का ती वेगळंच ती धरा। आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे, तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही। तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवरून कोणी हात फिरायचा, तिच्या तोंडावरून हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला। या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागेल, आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचं पसरलं पाहिजे। प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा, आपण आपल्या जिल्ह्यात सुरू
कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर जशाला तसंच आता इथून पुढे सुट्टी नाही. आता जशाला तस. अरे आपण मराठे पाणीच पाजायचं, यांना सोडायचं नाही. आता यांना आता पाणी पाजायचं. सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलाय. एका अज्ञातानं फोन करून माहिती दिल्याचंही दमानिया यांनी म्हटलंय. अंजली दमानियांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोपींच्या हत्येचा दावा करणारा ऑडिओ ऐकवलाय. यावेळी आम्हाला न्याय मिळेपर्यंत आमच्या सोबत राहा अशी विनंती धनंजय देशमुख यांनी अंजली दमानियांकडे केली आहे. मला रात्री 11:15 वाजता त्यांचा फोन आला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बाकीचे 3 आरोपी मिळणारच नाहीत कारण त्यांचं मर्डर झालं. मी ऐकून हदरले अक्षरशः की काय चाललंय. आणि ते म्हणे त्यांची काही 3 प्रेत एका ठिकाणी मिळाली. ते बघा. अरे हे बाई, हे बाबा, हे राजा, हे बघा, ही सगळी माहिती पाठवली आणि हे बघा काय मिळालं. 3 डेड बॉडी सापडली. पण ते खात्रीला एक माहिती नाही. आजोबा फोन नाही करायचं. आरोपी मोकाट आहेत असं मी म्हणजे जेव्हा काल मला रात्री 11:15च्या सुमारास एक फोन आलाय आणि त्याच्यात असं म्हटलंय की बाकीचे आरोपी कदाचित मिळणार पण नाही आहेत कारण त्यांचं मर्डर झालंय. आणि हे ऐकून खरं तर डोकं सुन्न झालं होतं की हे चाललंय का. आता ही सगळी जी माहिती आहे ती मी एसपींकडे दिली होती. आता हा खरंच आहे का हे केलं गेलंय का मला उगाचच सांगून माझी विश्वासार्हता कमी करायची आहे. पण राजकीय लोक काही करू शकतात म्हणून मी माझं काम जे होतं ते एसपींकडे माहिती देण्याचं ते केलं. सरपंच देशमुख प्रकरणी अंजली दमानियांचा बोलवता धनी कोण असा सवाल आता गुणरत्न सदावर्तेंनी केलाय. पोलीस तपास सुरू असताना अशी वक्तव्य का असंही सदावर्तेंनी विचारलंय. आता हे कोण सांगायला सांगतंय, त्या का बोलतात हे खरोखर म्हणजे आश्चर्यजनक आहे. एखाद्या तपासाला धस असो, दमानिया असो, कुणी असो, त्यांनी अशा प्रकारे तपासाला व्यत्यय होईल, तपास इन्फ्लुअन्स होईल असं वर्तन करायला नको. त्याचा अर्थ तपासात अडथळा निर्माण करणं आहे. पुढच्या बातमीकडे. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. सीआयडीच्या प्रमुखांना फडणवीसांनी हे आदेश दिले. बंदुकीसोबत ज्यांचे फोटो समोर आलेत अशा सगळ्यांचे परवाने रद्द करा असे आदेशही फडणवीसांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिले. सरपंच हत्या प्रकरणात फरार आरोपींची संपत्ती जप्त करा. संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करा. सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुर्डे यांना हे आदेश देण्यात आले. बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत त्यांचे परवानेही रद्द करा. बंदूक असलेल्यांचा बीड पोलिसांनी तातडीनं फेरआढावा घ्यावा. आणि अशातच एकीकडे बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा निघाला. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी परभणीच्या घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे. मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत द्यावी अशी मागणी यावेळी आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. परभणीत झालेल्या लाठीचार्जची चौकशी करा, तसंच ज्या घरांची तोडफोड झाली आहे त्याचा खर्च राज्य सरकारनं द्यावा अशी मागणी आंबेडकर करतायत. आज सकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्याशी भेट झाली. परभणीच्या संदर्भातली चर्चा झाली. सोमनाथ सूर्यवंशी यांना जी मदत देण्यात आलेली आहे ती तात्पुरती आहे. त्याच्यात वाढ करण्यात यावी आणि 1 कोटीची किमान त्यांना भरपाई देण्यात यावी. त्यांच्या कुटुंबातल्या एका माणसाला शासनामध्ये नोकरीमध्ये घ्यावं. सरपंच हत्या प्रकरणानं बीडची राज्यभर चर्चा सुरू झाली आणि त्यातच बीडमधून बदली झालेले IAS अधिकारी बेपत्ता असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलंय. बीडच्या माजी जिल्हाधिकाऱ्यानं एका मुलाखतीमध्ये हा दावा केल्याचं आव्हाडांनी म्हटलंय. आव्हाडांच्या याच वक्तव्याला शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाडांनीही दुजोरा दिलाय. राजकीय नेत्याच्या घरून अधिकारी बेपत्ता झाल्याचा दावा गायकवाडांनी केला आहे. त्या कोचरने एक इंटरव्ह्यू दिलाय. म्हणाले मी जेव्हा कलेक्टर होते तेव्हा 24 तासात एकदा तरी मारामारी व्हायची, 2 दिवसात एकदा तरी खून व्हायचा. पण सर्वात शॉकिंग काय ते म्हणाले
की एका IAS ऑफिसरची बदली झाली आणि त्याच्यानंतर तो गायब झाला, तो परत कधी महाराष्ट्रात दिसलाच नाही. म्हणजे आपल्या बुलढाण्यामध्ये जिल्ह्यामध्ये काय 942 बंदुकीचे लायसन आहेत, एकट्या बीडमध्ये 1222 आहेत. खुल्याम बंदूक लोक तिकडे चालवतात. हे 2000 म्हणजे 1992 साली एक IAS अधिकारी हा एका नेत्याच्या घरातून गायब झाला, अजून तो सापडलेला नाहीये. असा प्रचंड गुन्हेगारीचं स्वरूप त्या बीड जिल्ह्यामध्ये आहे, काहीच कंट्रोल नाहीये. आणि आक्रोश मोर्चावर शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. बीडच्या लोकांची मनस्थिती अस्वस्थ करणारी असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. लोकांची मनस्थिती ही अस्वस्थ आहे मला माहिती आहे, आणि त्यामुळे प्रतिक्रिया आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देखील अजूनही 15 मंत्र्यांनी पदभार काही स्वीकारलेला नाही. भाजपच्या 7 तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4, शिंदे गटाच्या 4 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. हे मंत्री कोणकोणते आहेत त्यावर एक नजर टाकूया. जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, अतुल सावे, आशिष शेलार, मेघना बोर्डीकर. पदभार न स्वीकारलेले भाजपचे मंत्री पंकज भोयर, माधुरी मिसाळ. राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ, मकरंद पाटलांनी देखील पदभार काही स्वीकारलेला नाही. माणिकराव कोकाटे, दत्ता भरणे हे देखील पदभार न स्वीकारलेले मंत्री आहेत. शिंदे सेनेचे दादा भुसे आणि प्रकाश आंबेडकर यांनीही पदभार स्वीकारलेला नाही. त्यांच्यासह गुलाबराव पाटील आणि योगेश कदमांनी पदभार स्वीकारलेला नाही. पुढची बातमी. भाजपचेच माजी मंत्री रवींद्र चव्हाणांना पक्षानं एक मोठी जबाबदारी देऊ केली आहे. प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाणांकडे सोपवण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी ही घोषणा केली आहे. टॅक्स भरणाऱ्या नोकरदार वर्गासाठी आता ही बातमी आहे, कारण येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी एक मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. 15 लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यामुळे लाखो करदात्यांना आणि शहरी मध्यम वर्गाला सर्वात मोठा दिलासा मिळू शकतो. 15 लाख पगारापर्यंत टॅक्समधून मोठी सूट मिळण्याची घोषणा येत्या बजेटमध्ये केली जाऊ शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारीला बजेट सादर करणार आहेत. मात्र टॅक्समध्ये किती सवलत द्यायची यावर मात्र अजून सरकारनं विचार केलेला नाही. नवीन कर प्रणाली त्यानुसार 0 ते 3 लाख 0%, 3 ते 7 लाख 5% कर, 7 ते 10 लाखासाठी 10, 10 ते 12 लाखासाठी 15, 12 ते 15 लाखासाठी 20 आणि 15 लाखाच्या वर 30% कर आकारला जातो. जुन्या कर प्रणालीनुसार किती टॅक्स तुम्हाला बसतो ते बघा. 2.5 लाखांपर्यंत कोणताही कर नाही. 2.5 ते 5 लाख 5%, 5 ते 10 लाख 20%, 10 लाखाच्या वर 30% कर द्यावा लागतो. त्यात 5 लाख रुपयांचा पगार असेल तर रिबेट मिळतं. राज्यातल्या होमिओपॅथी डॉक्टर्ससाठी आता ही मोठी बातमी, कारण होमिओपॅथी डॉक्टर्सही ॲलोपॅथी औषधं देऊ शकणार आहेत. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं होमिओपॅथीच्या डॉक्टर्सना त्यांच्या रुग्णांना ॲलोपॅथी औषधं देण्याची परवानगी दिली आहे. मात्र या होमिओपॅथी डॉक्टर्सना सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी उत्तीर्ण करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. 90,000 होमिओपॅथीचे डॉक्टर्स आहेत, त्यातल्या 25,000 हा कोर्स पूर्ण केला आहे. वळत पुढच्या बातमीकडे. कल्याणमधनं बातमी. कल्याणमधील 13 वर्षीय हत्या प्रकरणाचा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम लढवणार आहेत. 30 दिवसात चार्जशीट दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच दोषींवर 4 महिन्यात कठोर कारवाई करण्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी आश्वासन दिलंय. कल्याणमधील अत्याचार आणि हत्या प्रकरण आरोपीचे 8 गुन्ह्यांचे जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशाल गवळीवर 10 वर्षात 9 गुन्हे दाखल आहेत. विशाल गवळी हा 8 गुन्ह्यात जामिनावर बाहेर होता. त्याचे सर्व जामीन रद्द करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचे जामीन रद्द केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. 10 वर्षात 9 गुन्हे त्यावर दाखल करण्यात आले.
आता बातमी धक्कादायक आहे. तिसरी मुलगी झाली म्हणून पतीनं पत्नीला पेटवल्याची धक्कादायक घटना परभणीत घडली आहे. जखमी पत्नीचा यात मृत्यू झालाय. पती कुंडलिक काळेनं क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडत पत्नीला जिवंत जाळलंय. ही महिला जीव वाचवत धावतानाचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर आलाय, ज्यात ही महिला मदतीसाठी किंचाळ्या देत धावताना दिसतेय. त्यामुळे घर आणि दुकानही जळलंय. कुंडलिक आणि मैना काळे या दाम्पत्याला आधीच 2 मुली होत्या. त्यात तिसरीही मुलगी झाल्यानं पती नेहमी पत्नीला शिवीगाळ करून मारहाण करत होता. 26 डिसेंबरला झालेल्या वादात पतीनं पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवलं. गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी कुंडलिक काळेवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढच्या बातमीकडे. अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झालाय. समोर येते ही बातमी. उर्मिलाच्या कारनं 2 मजुरांना धडक दिली आहे. एका मजुराचा यात मृत्यू झालाय, तर उर्मिला आणि तिचा चालकही यात जखमी झाल्याची माहिती मिळते. शूटिंग संपवून उर्मिला घरी परतत असताना तिच्या कारला भीषण अपघात झाल्याचं पाहायला मिळालं. ही घटना कांदिवलीमध्ये घडली आहे. आणि आता बातमी पाहूयात साताऱ्यातनं. नाद एकच बैलगाडा शर्यत असं म्हणत गावोगावी बैलगाडा शर्यती सुरू झाल्या आहेत. आणि त्यातल्याच साताऱ्याच्या पुसेगाव बैलगाडा शर्यतीची ड्रोन दृश्य साम टीव्हीवर आपण पाहतोय. पुसेगावच्या सेवागिरी महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली आणि यात्रेनिमित्तच हिंद केसरी बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती. सर्जा आणि रोमन या बैलजोडीनं अव्वल स्थान पटकावलंय.